यत्र नारी पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता। 22 सप्टेंबरपासून देशभरात नवरात्र उत्सव सुरू झाला आहे। ह्या नवरात्रींमध्ये भाविक देवीसमोर गरबा आणि दांडिया असे सांस्कृतिक नृत्य करून देवीची आराधना करतात। नवरात्र हा सण उत्साहाचा, आनंदाचा आणि तेजाचा मानला जातो। ह्याचेच औचित्य साधून युवा बदलापूर आणि रोहन पाटील यांनी भव्य पैठणी वाटप ह्या उपक्रमाचे आयोजन दिनांक 1 ऑक्टोबर रोजी बदलापूर येथील कात्रप तलाव येथे केले होते। ह्या नवरात्र उत्सवानिमित्त युवा बदलापूर आणि राधिका सुरसंगम यांनी 9 दिवसीय भव्य आरती ह्याचे आयोजन देखील केले होते। देवीसमोर अखंड ज्योत तेवत ठेवून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील इथे ह्या 9 दिवसात पार पडले। सोबतच आकर्षक बक्षिसे देखील वाटली। ह्यावेळी बदलापूर न्यूजच्या प्रतिनिधी तनया कुलकर्णी यांनी साधलेला हा खास संवाद। नवरात्र उत्सव आहे, महिलांचा खूप उत्तम प्रकारे यांनी इथे सन्मान केलेला आहे। आपल्याकडे थेट प्रथमेश पाटील आहेत, आपण त्यांच्याकडून या कार्यक्रमाबद्दल अजून जाणून घेऊयात। हा काय प्रकार आहे? नमस्कार, मी तर सर्वप्रथम उद्या विजयादशमी आहे, त्याच्या तुम्हाला विजयादशमी व दसऱ्याच्या शुभेच्छा देतो। तुम्ही पाहू शकाल का आपण इथे पैठणी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता। 9 दिवस येणाऱ्या महिलांना आपण प्रथम प्राधान्य दिलंय, त्याच्यानुसार आपण येणाऱ्या महिलांची नाव नोंदणी करून घेतली होती, कारण की आम्हाला समजेल का कोण येतंय रोज आणि कोणाला आम्हाला बक्षीस द्यायला पाहिजे। तरी पण आम्ही इथे वाढीव महिला ज्या आल्या एक्स्ट्रा, त्यांचं सुद्धा मान्नांनी मला मॅडम लोकांनी सांगितलं होतं का आपण एक्स्ट्रा जरा काही गोष्टी वाढवल्यात तर बरं होईल, त्याप्रमाणे आम्ही एक्स्ट्रा नियोजन केलं होतं। तर तुम्ही अजून पाहू शकाल का आम्ही एक राधिका सुरसंगम जे वितांश मॅडम आणि निर्जा मिश्रा मॅडम यांनी आम्हाला 9 दिवस सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सफल झाला आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। आणि दुसरं म्हणजे आमच्या या माता भगिनी आहेत, या उमय नक्षत्र झाल्या, कल्पसिटी झाल्या, त्याच्यानंतर मंगलमूर्ती झाल्या, श्रीजी पॅरायसो झाल्या, पण मोहन आयलंड झाल्या, इथल्या सगळ्या महिलांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, त्यांच्यामुळे मला कार्यक्रमाला खूप आनंद झाला। त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक खात्रीपूर्वक सांगू शकतो की आमचे मार्गदर्शक आणि आमचा पाठिंबा म्हणजे ज्यांनी आम्हाला नेहमी सांगितलं का बाबा तुम्ही हे कार्य करा, त्याचे आमचे आधारस्तंभ रोहनदादा पाटील, सुरदासदादा पाटील आणि प्रकाशदादा पाटील यांनी आम्हाला नेहमी सहकार्य केलं। त्याच्यानंतर आमच्या ज्या वार्ड क्रमांक 33 आणि 32च्या नगरसेविका आहेत निलिमा पाटील आणि वैशाली पाटील, हे सुद्धा इथे एक दिवसाआड येऊन उपस्थिती राहून महिलांना तसेच जे कोणी कमी पडते त्यांना मार्गदर्शन करत होते का बाबा तुम्ही इथे असं करायला पाहिजे। त्यानुसार आम्ही सगळे प्रोग्राम केलेले आहेत। त्याच्यानंतर पाककला स्पर्धा ठेवली होती, चित्रकला स्पर्धा ठेवली होती आणि आज संगीत खुर्ची घेणार आहोत आम्ही। तुम्ही पाहू शकाल का इथले काही नागरिक आहेत का त्यांना इथे मनोरंजनासाठी बसण्यासाठी काहीच हे नव्हतं, पण ते 9 दिवस असे मनमोकळेपणाने खेळलेत का त्यांनी ते मला येऊन सांगतात का दादा पुढच्या वर्षी आपण तुम्ही असंच करा। मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे, पण तरी पण ते मला आवर्जून सांगतात का तुम्ही हे केलं ते खूप चांगलं केलं आणि अशाच तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवू का तुम्ही चांगले चांगले कार्यक्रम ठेवाल याची। एकूण किती साड्यांचा वाटप आपल्या इथे झालंय आज? तसं आम्ही इथे एकूण साड्या आणलेल्या 150, परंतु तुम्हाला मी एक सांगू शकतो की रोज या मॅडमची संकल्पना होती का आपण रोज येणाऱ्या 5-5 बायकांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम करू, त्याच्यामुळे ते 9 आणि 9 गुणे 5 45 त्या आणि या 150 अशा 200+ साड्या, त्याच्यानंतर आम्ही बक्षीस आणि 10 नवरात्रीच्या जे आम्ही देवीला वाहिलेल्या ते काय करायचो आम्ही, देवीला वाहिलेली साडी एक गरजू बाई किंवा ज्या मॅडमला कोणी वाटेल त्यांना ते आम्ही देत होतो। कसा होता तुमचा एक्सपीरियंस युवा बदलापूर आणि ह्या सगळ्या आपल्या सगळ्या महिलांसोबतचा? पहली बात तो बदलापुर न्यूज़ को बहुत सारी शुभकामनाएं कि प्रथम दिवस से आज तक रोज लाइव आरती करी है, जिसके लिए बहुत बहुत शुभकामनाएं। ऐसे ही बदलापुर न्यूज़ चैनल नंबर 1 चैनल बने, ऐसी माता रानी से बहुत बहुत आशीष मांगते हैं। और यहाँ 9 दिन नहीं है, मुझे तो लगता है कि ऐसा लग रहा है कि इससे 9 सालों से ये प्रोग्राम चल रहा है और पूरे आयोजकों को बहुत बहुत धन्यवाद है, साधुवाद है कि उन्होंने बहुत अच्छा आयोजन किया। हम सबको यहाँ पर एक विश्वास के द्वारा हम लोग को यहाँ एक स्थान दिया, जिसके चलते हम लोगों की पूरी टीम ने बहुत अच्छा काम किया है। यहाँ 200 से ज़्यादा साड़ियाँ बांटी गई हैं सबको, सुहागिनों को। एवरी डे जो कलर माता रानी के थे डेली साड़ी चढ़ती थी और कोई भी ऐसी महिलाएं आती थी उनको दिया जाता था। जितने भी
अच्छे अच्छे घर की लोग जो सज धज के आ रही हैं उनको स्पेशली मतलब एक अलग ही रंगारंग प्रोग्राम हुआ है यहाँ पर, जिसकी हम शब्दों में कल्पना नहीं कर सकते। धन्यवाद कि उन्होंने हमें इतनी बड़ी भीड़ में चुना कि हमने ये आज पूरा कार्यक्रम 9 दिन का सफल हम तो नहीं कर पाए, खैर वही कराने वाली हैं। सबसे विशेष बात यहाँ पे ये है कि 9 दिन की अखंड ज्योत यहाँ जल रही है। बारिश आ रही है, पानी आ रहा है, खूब हवा चल रही है, फिर भी अखंड ज्योत किसी के ना हो तो ये भी घर में भी नहीं जल पाती है, जबकि करने वाले इतने लोग होते हैं। फिर भी यहाँ पर पूरे 9 दिन से अखंड ज्योत जल रही है। 9 दिन से यहाँ भव्य कार्यक्रम हो रहे हैं, जिसमें बच्चों को चित्रकला का फैंसी ड्रेस कंपटीशन कराया गया। एक बच्चा यहाँ से 100 से ज़्यादा बच्चों को यहाँ पे गिफ्ट बांटे गए हैं। और पाक कला का भी आयोजन किया गया था, जिसमें जिन लेडीज़ों ने पार्टिसिपेट किया और जिन का भी अच्छा पाक कला, जिसमें सबसे नंबर हमारी भानुशाली आंटी आई थी, तो उनको भी हम शुभकामनाएं देते हैं। प्लस यहाँ पे जो हमारे आयोजक हैं, सूरदास पाटिल जी, रोहन दादा पाटिल जी, प्रथमेश पाटिल जी, हरीश पाटिल जी और सुदाम गोगे जी, और जो भी हमारी इनकी पूरी टीम है, उन सबको बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद। बहुत हेड्स ऑफ है कि इतने बड़े माहौल में इतना सुंदर कार्यक्रम करना और बिना किसी विघ्न बाधा के वो संपूर्ण हुआ। जो उन्होंने संकल्प पहले दिन लिया था, वो आज 9 दिन का, पूरे 10 दिन का संकल्प आज बहुत मतलब बिना किसी विघ्न बाधा के पूरा हुआ है। तो हम बहुत बहुत धन्यवाद देना चाहते हैं पूरी टीम को, पूरे आयोजकों को, और ऐसी शुभकामनाएं देना चाहते हैं कि ऐसे आयोजन नित्य निरंतर होते रहें। और ऐसा लग रहा है कि 9 दिन का, आज जो 9 दिन की विदाई होगी मैया की, और ये खत्म मतलब जाए ही ना, समाप्त ना हो, इसका समापन कभी ना हो। तर आपल्याकडे अजून बऱ्याच महिला आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया पण आपण जाणून घेऊयात। कसा होता तुमचा हा अनुभव? खूप छान होता, खूप मजा केली आम्ही। 4-5 म्हणजे काय 9 दिवस झाले, पाऊस पण पडला तरी आम्ही खेळलो। उद्या चित्र